वैष्णवी आगोने मृत्यू प्रकरणापासून चर्चेत आलेले आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांचे रोज वेगवेगळे कारनामे समोर येत आहे, परंतु अजूनही राज्य सरकारने त्यांचं निलंबन केलं नाही। जालिंदर सुपेकर यांनी अनेक घोटाळे केले। कैदींकडूनच 500 कोटी रुपये दे, नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड यांच्याकडे तशी मागणीही केली होती। तसंच हेच नानासाहेब आणि गणेश गायकवाड यांना अटक झाली त्यावेळेस त्यांचे जे बँकचे लॉकर जप्त झाले, त्या लॉकर मधील जे सोनं आहे ते सोनं यांनी गायब केलं, असंही यांच्यावर आरोप नानासाहेब गायकवाड यांच्या वकिलांनी केला आहे की 100 ते 150 कोटींचे यांनी सोने नाणे गायब केल्याचा आरोप केला आहे। त्यानंतर बंदूक परवाना जे आहेत ते त्यांनी खुलेआम वाटले। पुणे जिल्ह्यामध्ये अनेकांकडनं 20 लाख रुपये त्यांनी घेतले आणि पुणे जिल्ह्यामध्ये बंदूक परवाने ते वाटत राहिले। त्याचप्रमाणे कैद्यांना जे दिवाळीच्या वेळेस फराळ भेटतं त्या फराळामध्ये पण सुपेकर यांनी खूप मोठा घोटाळा केला आहे, हजारो कोटींचा घोटाळा केला आहे। सुपेकर सारख्या निर्लज्ज अधिकाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे।